दंडवत प्रणाम मंडळी परब्रह्मज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण औसा थाळनेरकर यांची व्यक्तिरेखा बघणार आहोत आणि असेच तुमच्या आवडीचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण आम्ही आपल्या आवडीचे व्हिडिओज नेहमी घेऊन येत असतो। चला तर मग सुरू करूया। औसा ही खानदेशातील धुळे जिल्ह्यातील थाळनेर या गावची रहिवासी होती। हिचा जन्म ब्राह्मण कुळात झाला, पण ही गरीब घराण्यातील दुर्दैवी मुलगी होती। हिचे आई वडील वारले व पती देखील निधन पावला, म्हणून तिने उदास होऊन घरदार सोडले। ती भिक्षा मागत हिंडू लागली। फिरता फिरता एका आगमसाधनी भिक्षूची भेट झाली। तिने त्यांना गुरु करून घेतले आणि त्यांच्यापासून काही मंत्रांचा अभ्यास केला। यानंतर ती स्वतंत्र राहू लागली। ती गावात भिक्षा मागवायची, कोणातरी देवळात झोपायची, यामध्ये तिचे दिवस निघून जात होते। तिच्या गुरुजवळून मिळालेली ती तर या मोहाच्या वृक्षाची तयार केलेली कृष्णाची मूर्ती, पितळेची जोगला देवी इत्यादी तिचे पूजेचे साहित्य होते। रस्त्याने जाताना दोन वाटा फुटल्या तेव्हा ती आपल्या जवळील कृष्णमूर्तीला विचारित असे। मग तिला ज्या गावी जावयाचे असेल त्या गावच्या वाटेवर तो मोहाचा कृष्ण उठून बसत असे। अशा प्रकारे त्या कृष्णमूर्तीचा तिला फार उपयोग होत असे। औसा ही योगी व संन्यास धर्माची असल्याने तिने स्वतःचे व आपल्या सामानाचे संरक्षण होण्यासाठी एक कुत्रा पाळला होता। त्याचे नाव डांगरेश। हा कुत्रा तिच्या ऋणाने बांधला होता। तिच्या सामानाला किंवा तिच्या शरीराला कोणी स्पर्श केला तर तो कुत्रा त्यावर कडाडून हल्ला करत असे। औसा आपले ऐच्छिक जीवन कसेबसे घालवित होती। तिच्या मायेचे व प्रेमाचे माणूस या जगात कोणीही नव्हते। ज्याचे कोणी प्रेमाचे नसेल त्याच्या सुखदुःखाची काळजी कोणीही घेत नाही। औसा तशी दुःखी होती। शरीर जगविण्यासाठी अन्नाचे कणकण भीक मागून आणावे व त्यातील काही ठेवून बाकीचे रांधून जेवावे अथवा भिक्षा मागून जेवण करावे। जमा केलेले कोरांना विकून अंगभर वस्त्र घ्यावे, हे करण्यासाठी तिला फार कष्ट पडत होते। तिला वाटे आपल्याजवळ पैसा असता तर असा त्रास झाला नसता। अशा जीवनाला औसा कंटाळून गेली होती। ती मनाशी विचार करू लागली की या जगात कोणीही मनुष्य आपल्या उपयोगी पडत नाही, तर आपण देवाकडे पैसा मागावा, परंतु पैसा केव्हा तरी संपेलच। तर आपल्याला परेश मिळाला पाहिजे। परेश मिळाला म्हणजे त्याच्या स्पर्शाने चटकन सोने तयार होईल। मग आपणास काय कमी आहे? हा परेश लाभल्यावर आपण सुखी होऊ। यासाठी औसाने निंबाजवळील विंध्यवासिनी देवी समोर धरणे धरले। काही कालानंतर देवीने तिला दृष्टांत दिला की गंगातीरात जाय, मग ते तर तुझं परिसुसित देईल। गंगातीरी परेश लाभणार या आनंदातच ती काऊळ गावाला आली। सकाळीच गावात जाऊन भिक्षा मागून आणली। कुंभाराच्या पडवीत आपल्या सामानाचे गाठोडे ठेवून कुत्र्यास राखण करण्यास ठेवले व हातपाय धुण्यासाठी ती नदीच्या घाटावर गेली। एक पाय धुवून दुसरा पाय धुणार इतक्याच जोगेश्वरीहून एक ब्राह्मण आला व त्याने विचारले, तुम्ही स्वामी श्री चक्रधरांच्या आहात का? औसा श्री चक्रधरांना ओळखतच नव्हती। तेव्हा तिने आश्चर्याने विचारले, हाय रे, श्री चक्रधर ते कोण रे? त्यानेही आश्चर्याने विचारले, ते काही तुम्ही ने ना? तिने स्पष्टपणे सांगितले, ने रे। मग त्या ब्राह्मणाने श्री चक्रधर स्वामींचे गुणविशेष वर्णन करून ते जोगेश्वरीला आहेत तेथे तुम्ही जा असे सांगितले व नदीच्या काठावर दूरवर दिसणाऱ्या वृक्षराजीतील मंदिराकडे जाण्याची वाट दाखविली। वाट दाखविताच औसा तिकडे जावयास निघाली। जोगेश्वरीला जाऊन मंदिराच्या प्रवेशद्वारी भेटलेल्या उमाईसेला तिने विचारले, हाय रे, पुरुषाशी कैसा अवसरू असे? तेव्हा स्वामी आरोगणा म्हणजेच भोजन करीत असल्याचे उमाईसेने सांगितले। औसा बाहेरील ओट्यावर बसली आणि तेथील गुरुवाबरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करू लागली। इकडे स्वामी भोजन आटपून जोगेश्वरीच्या मागील पटीशाळेत शतपावली करू लागले। तेव्हा औसा दोन्ही देवळांच्या मधून त्यांना निरखून पाहू लागली। स्वामींचे तिच्याकडे लक्ष गेले आणि म्हणाले, औ देवी, काय पाहता? तिने उत्तर दिले, मी स्वामीला पाहते। मग स्वामींनी तिला आत बोलावले। ती आत आली। बाईसाने तिच्यासाठी आसन टाकले। ती स्वामींकडे पाहत राहिली। तेव्हा स्वामींपासून तिला विद्या प्राप्त झाली। त्या विद्यानंदात तिला योगासनाचे प्रत्यंतर आले।
अंतरक्ष आसन उडे तो स्थित्यानंद काही काळ टिकल्यानंतर तिला पूर्ववत अवस्था प्राप्त झाली। मग स्वामी म्हणाले, आता तुम्ही बिढारी म्हणजेच कावळगावाला जाल ना? पण आता औषध परिवर्तन झाले होते। स्वामींच्या सानिध्यात स्थितीचा अनुभव घेऊन तिला स्वामींच्या सामर्थ्याची प्रतीती आली होती। आता ती कोठे जाणार? तिला पाहिजे असणाऱ्या परेशापेक्षाही श्रेष्ठ असा परेश तिला सापडला होता। म्हणून औसा म्हणाली, पृथ्वी पर्यटन केले, उत्तरेकडे धुंडत धुंडत व चुलीची राख फुकत फुकत सारे आयुष्य गेले। शेवटी विंध्यासनी देवीने दृष्टांत दिला की तू गंगातीरी जा, तेथे तुला परेश लाभेल। तोच हा परेश। मी तिला ऐच्छिक परेश मागितला होता, पण तिने मला पारत्रिक सर्वश्रेष्ठ परेश दिला। आता कोठे जाऊ? आता या चरणाशीच बिडार। मग स्वामींनी तिच्या सामानाची चौकशी केली आणि नाथोबास कावळगावला पाठवून तिचे गाठोडे आणले। त्याबरोबर तिचा कुत्रा डांगराही आला। कावळगावच्या कुंभार पडवीतून नाथोबाने आणलेले औसाचे गाठोडे स्वामींनी स्वतः सोडले। त्यात सादाम, गहू, हरभरे, जोंधळे, जोगला देवी व तितरिया मोहाची कृष्णमूर्ती इत्यादी होते। गहू, हरभरे, जोंधळे हे धान्य स्वामींनी उपहारासाठी बायसाकडे दिले आणि जोगला देवी व कृष्णमूर्तीचे गंगेत विसर्जन करण्यास औसेला सांगितले। त्याप्रमाणे तिने केले। मग तिच्या कानातील मुद्रा स्वतः स्वामींनी काढल्या। बायसाला 2 धुवट वस्त्रे आणवयास लावून तिला संन्यास दीक्षा दिली। तेव्हापासून औसा स्वामींच्या सानिध्यात राहू लागली। औसेचा स्वभाव तापट होता। तिला तिच्या मनाप्रमाणे झाले नाही तर तिला संताप येत असे। या संतापाच्या भरात ती शिव्या शापही देत असे। तिला संताप आल्यावर स्वामींनी सांगितले असताही ती ऐकत नसे। एकदा बाईसाची आणि तिची कुरबुर झाली, त्यामुळे ती दुसरीकडे निघून गेली। तेव्हा स्वामी तिला समजविण्यास गेले असता तिने स्वामींना नमस्कार केला नाही। तेव्हा स्वामी म्हणाले, इथं नमस्कार न करा ते काही? तेव्हा ती म्हणाली, कवने कवनाते नमावेजी स्वामी जगन्नाथा, सर्व विष्णुमय जगत। पण तिने नमस्कार केला नाही। ती तशीच बसून राहिली। एवढेच काय, पण ती आपल्या रागाच्या भरात आत्महत्या करण्यासही तयार होत असे। एकदा स्वामी पैठणला असताना काही कारणामुळे औसावर उदास झाले। तेव्हा औसीला वाटले की स्वामी आता माझ्यावर उदास झाले आहेत, तर जिवंत राहून काय करावायचे? म्हणून ती गळफासाचे साहित्य जमा करून आत्महत्या करण्यास तयार झाली। तेवढ्यात स्वामी बाहेरून आले। तेव्हा तिने भिवून सर्व साहित्य टाकून दिले व शांत बसली। यावर स्वामींनी तिला बराच उपदेश करून आत्मज्ञान सांगितले। तेव्हापासून तिने आत्महत्या करण्याचे विचार मनात कधीही आणले नाहीत। असा हा औसीचा संताप। परंतु तिला पुन्हा पश्चाताप होत असे। एकदा ती धुवट वस्त्र नेसून हातपाय तोंड स्वच्छ धुवून भिक्षेस निघाली। हे पाहून स्वामी म्हणाले, नाही का, हे काय तपस्वियाचे धर्म आहेत? हे तर वेशाचे धर्म। तेव्हा तिला भयंकर राग आला आणि ती चौधोत्राच्या जळगावला गेली। आपण निष्कारण रागाच्या भरात येथे आलो याचा तिला पश्चाताप झाला। आता यावेळी स्वामींची पूजा होत असेल वगैरे तिला सारखी आठवण होऊ लागली। त्यामुळे ती सकाळीच उठून पैठणच्या रस्त्याकडे जाऊन बसली व स्वामींचा पूजावसर आठवू लागली। पण तिला स्वामींकडे येण्याची लाज वाटली। ती दररोज त्या वाटेला येऊन दुःख करीत असे। 2-3 दिवसानंतर ती पैठणच्या परिसरात आली, पण ती अभिमानास्तव गावात न येताच तेथेच बसून राहिली। मग स्वामींनी नाथोबाला पाठवून तिला बोलावून आणले। असेच एकदा ती रागामुळे सराला येथे जाऊन परत आली होती। औसा आगम जाधन योगी होती। त्या योगाचे प्रत्यंतर यावे म्हणूनच स्वामी तिला स्थित्यानंद देत असत। त्या स्थित्यानंदात ती वस्त्र विवर्जित होऊन राक्षसासारखी ओरडायची, तर कधी कधी ती स्थित्यानंदाच्या भारात स्वामींचे गुणवर्णन करीत असे। औसाचे स्वभावचित्र फार गमतीचे आहे। तिला पंथीय बोध नव्हता, पण वेद होता। म्हणजे तिच्या ठिकाणी परमेश्वर भक्ती होती। तिला स्वामींची अत्यंत आवड, पण ज्ञान नसल्यामुळे तिच्या मनात दुसरे निरर्थक विचार येत असत। चोहटाची जखीम होणे, पितरांना पिंडदान करणे, आपण स्त्री असून पुरुष होण्याची इच्छा करणे, आत्महत्या करण्यास प्रवृत्त होणे इत्यादी तरल विचार तिच्या अज्ञानामुळेच येत असत। या अज्ञानी स्वभावामुळे तिला उत्तम वस्त्र नेसावे व चांगले अन्न खावेसे वाटे, म्हणून ती स्वामींना बाईसारखे लुगडे नेसावयास मागते। पोळीबरोबर दूध पाहिजे म्हणून त्यासाठी स्वामींना ती कवडे मागते। औसाची बुद्धी तेवढी तीव्र नव्हती, यामुळे तिच्याकडून काही चुका घडत होत्या।
शिंप्याला भट्टवासांनी दाम दिला असताही ती त्याला अन्नाचे भरलेले ताट देते. स्वामींना स्नान घालण्यासाठी ती एका बाईकडून मडके आणते. त्याबद्दल त्या बाईस स्वामींचे दर्शन घडविण्यास तयार होते. इंगळीला मारून टाकते, कुठल्याच दगडाने हाणते. नाथोबा व भट्टवासाला टाकून बोलते, आपण यथेष्ट जेवण करून घेते. आणि स्वामींनी व्याळीचे कसे म्हणून विचारतात. जी सर्व अन्न संपले म्हणून सांगते. लबाड बोलणाऱ्या मार्तंडाला पवित्र आहे असे म्हणते. आमचे स्वामी 500 ते 700 वर्षाचे आहेत असे लोकांना सांगते. इत्यादी चुका तिच्या अज्ञानामुळेच घडत असत. औसेच्या स्वभावात आणखी एक दोष होता, तो म्हणजे अहंकार. या अहंकारामुळेच ती स्वामींना म्हणते, माते महाविद्या नावे मंत्रू असे पण गोसावी शेंडी नाही. एरवी तर मी गाठी देतीये. तसेच तिच्या अंगी सोवळे ओवळे होते. त्यामुळे ती बापुडा नायक असे उद्गार तिच्याकडून बाहेर पडतात. या दोषामुळे तिला स्वामींनी वेळोवेळी उपदेश करून सेवादास्याचे महत्त्व प्रतिपादन केले. त्यामुळे तिच्या अंगी सत्यता, इमानीपणा, अहिंसा, नम्रता, सेवाभाव, निर्विकल्पता इत्यादी गुण निर्माण झाले. स्वामींचे दर्शन होण्यापूर्वी औसाचे जीवन जसा एखादा अरण्यातील वृक्ष मोकाटपणे आपल्या फांद्या वेड्यावाकड्या पसरवितो त्याप्रमाणे होते. पण या वेड्यावाकड्या काष्टाला स्वामींनी आपल्या परवानीने घासून तासून सरळ व चकचकीत केले. त्यामुळे ते काष्ट कोठेही बसण्यासारखे शोभायमान झाले. अशा प्रकारे औसेचे जीवन पालटून ती पवित्र झाली, भाविक झाली. तिच्या भाविकतेला सीमा राहिली नाही. औसेचा अधिकार थोर होता, पण तिच्या वागण्यामुळे ती लोकांना हीन संस्काराची व मूर्ख आहे असे वाटत असे. तेव्हा स्वामी दायंबाला उद्देशून म्हणतात, गौतमाने गंगा आणली, ते उदक वाहून गेले आणि आता राहिलेले उदक लोकांच्या हाडागदलेया महापापा पुरच्चरण करीत असे. तरी तेथुलेया पुरती आऊ नव्हे, हिचा तुम्ही विटाळ माना. औसेच्या भक्तिभावाकडे पाहून स्वामी तिला हे औसाचे सामर्थ्य का म्हणून मोठेपण देतात. इतकेच नव्हे तर औसाचे वेडच बोलणे पण अष्टादश पुराणास मिळे असे संतोष उद्गार पण काढतात. हे तिच्या भक्तीच्या श्रद्धेचे द्योतक होय. त्यामुळे स्वामी म्हणतात, येथे काही तुम्ही मागा. तेव्हा औसा म्हणते, स्वामींचे दर्शन असेच होत असावे हेच मागणे. पण स्वामी उत्तरेकडे जाण्याचे निश्चित करू लागले. तेव्हा तिने स्वामींना विचारले, जी आम्हा कवनगती, तुम्ही आता श्री गोविंद प्रभूंजवळ राहावे असे स्वामींनी तिला सांगितले. स्वामींच्या उत्तरेकडे गमनानंतर ती श्री प्रभूंच्या सानिध्यात राहू लागली. जसे स्वामी औसेच्या विशिष्ट भक्तीकडे पाहून संतुष्ट होते, तसे श्री गोविंद प्रभूही संतुष्ट होते. तिने अन्न आणल्याशिवाय श्री गोविंद प्रभू भोजन करीत नसत. औसेने केलेले कानवले श्री प्रभू 6 मास खात होते. या प्रकारे दोन्ही अवतारी पुरुषांची कृपा या भाविक औसेने जोडून घेतली होती. श्री गोविंद प्रभूने देहत्याग केल्यानंतर आचार्य गंगातीरी जाण्यास निघाले, परंतु औसा त्यांच्या बरोबर न जाता ती रिद्धपुरातच राहिली. ती आचार्यांना म्हणाली, स्वामी बिना गंगातीर तांब जळत तैसा दिसत असे. दोन्ही ईश्वरी अवताराचे सन्निधान लाभलेली औसा सर्व गुरुकुलाला वंदनीय ठरली. म्हणूनच गंगातीराहून रिद्धपुरास कोणीही भक्तजन निघाले असता त्यांना भट्टोबास बजावत असत. रिद्धपुरी आधी औसेसी भेटावे, मग मठ नमस्कारावा. एवढेच नव्हे तर पुढे स्वतः भट्टोबास जेव्हा रिद्धपुराला आले तेव्हा त्यांनी प्रथम औसेची भेट घेतली. भट्टोबासांनी आपल्या परिवाराला असे बजावले होते की तुम्ही औसाचा आदर केला पाहिजे. तसे कोणी केले नाही तर ते रागवत असत. एकदा माहीमठ रिद्धपुरास गेले तेव्हा औसा त्यांना म्हणाली, माझे काही घ्यावे. पण त्यांनी भोजन करण्यास नकार दिला. ते भट्टोबासांना समजले. त्यानंतर माहीमभट्टांची भेट होताच ते रागावून म्हणाले, औसेचे न घेजे तर देवाचेच न घेजे म्हणा. त्यांच्या उद्गारात औसेची प्रशंसा ओतप्रोत भरली होती. या रागवण्यामुळे माहीमभट्टाला आपली चूक कळून आली. त्यांना पश्चाताप झाला. तसेच ते रिद्धपुराला गेले. औसेला साष्टांग दंडवत घालून क्षमायाचना करीत म्हणाले, आव्वे मज तुम्ही जेव घाला, माझे अनुचित. मग औसेने ओकारे बा उठी उठी म्हणून माहीमभट्टास उदारंतकरणाने क्षमा केली. तुम्ही माझी या चक्रधर स्वामीची या धुरा म्हणून त्यांचा तिने आदर केला व प्रसादाच्या पात्रात माहीमभट्टात जेवू घातले.
अशा तपस्विनीचा देहांत सुमारे शके 1220 मध्ये रिद्धपुरात झाला। मंडळी, यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण महादायसा यांची व्यक्तिरेखा बघणार आहोत। दंडवत प्रणाम।